ठाकरे गटाचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत श्रीसागर यांनी लोहा तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी पोलिसांना निवेदन दिले होते। हे निवेदन दिल्याचा राग मनात धरून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी मारहाण केल्याचा आरोप श्रीसागर यांनी केला असून याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन चिंचोलकर यांची बदली करण्याची मागणी केली आहे। पत्रकार परिषदेत ठाकरे गटाकडून ही माहिती देण्यात आली आहे। मी चंद्रकांत क्षीरसागर आहे, लोहा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। मी काळ्या धंद्याविषयी एक निवेदन दिलं आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना, तर त्यांनी निवेदन का दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली। दुसरं काय सांगितलं तुम्हाला? दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय, एसपी कडे जाय, कुठे जाय, मी 1-1 कोटी रुपये देऊन आलो इथं, तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर खोटे आरोप बलात्कारासारखी आणि हद्दपारीसारखी गुन्हे मी दाखल करू शकतो। तुमच्यावर गुन्हा पण दाखल केले त्यांनी, काहीतरी फायनान्सच्या प्रकरण नाही, गुन्हा ते फायनान्स तर्फे दाखल केला आणि माझ्या फेसबुक अकाउंटवरून एक 12 वर्षाची फोटो 12 वर्षाखाली मी अपलोड केलेली एक लग्न कार्यामधली फोटो एक तलवारीची ती दाखल करून काहीतरी त्यांनी केले वाटते, ते काही मला कल्पना नाही। तुमची मागणी काय कारवाई व्हावी, काय कारवाई व्हावी याच्यावर तुम्ही मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे बा त्यांची बदली तरी व्हावी। बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये लोहा तालुका बंद करून निवेदन हे करणार, त्याच्या संदर्भात पाऊल उचलणार।